श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आतापर्यंत तू जो संयम ठेवलास त्याचं गोड फळ तुला आयुष्यभर चाखायला मिळणार आहे. तुझ्या संसारावर ओढवलेल्या संकटातही तू माझे नामस्मरण प्रामाणिकपणे चालू ठेवलेस. तू माझ्यावर या कठोर परीक्षेत पास झालास. येथून पुढे जे जे तुला हवं आहे ते मी तुला देणार. काळजी करू नकोस. तुझा संसार मी उभा करून देणार आहे. तुझा संसार येथून पुढे खूप सुखाचा होणार आहे. जिथे मी स्वतः हस्तक्षेप करतो तिथे सर्व छानच होणार. विश्वास ठेव. आजपर्यंत तुझा संसारामध्ये काही वाईट घडले ते विसरून तुला तयारी दाखवावी लागेल. अबोल सोडावा लागेल. बोलण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुझ्या प्रयत्नांना मी यश देईन. तुझे सर्व चांगलं होईल. स्वप्न मी पूर्ण करेल. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. बघा मंडळी, स्वामी आपल्याला त्यांच्या उपदेशातून काय शिकवतात ते, तुमच्या जीवनामध्ये जे काही आधी घडून गेले त्याचा तुम्ही त्रास करून घेता. तोपर्यंत तुमच्या आयुष्यात स्वामी नव्हते. तोपर्यंत तुमच्या आयुष्यात खूप काही वाईट घडलंय. त्याचा विचार करून तुम्ही दुःखी होताय. परंतु आता ते विसरून पुढे चल. आता मात्र स्वामी तुमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. स्वामी स्वतः तुमचा संसार उभा करणार आहे. स्वामी तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तुम्हाला साथ देणार आहे. फक्त तुम्हाला स्वामींची मनापासून भक्ती करायची आहे. स्वामी सदैव तुमच्या सोबत राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.